समाजातील वाईट वृत्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी मुलींना स्वरक्षणाबरोबरच कायद्याने देखील सज्ञान असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केलंय। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील श्रीदत्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। समाजात मुलींच्या बहिणींच्या आयुष्यात डाग लावणाऱ्या घटना दिवसेंदिवस अधिक होताना दिसून येत आहेत। अशा धोकादायक घटनांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुलींनी कायद्याने सज्ञान आणि मनाने स्ट्रॉंग बनायला पाहिजे, असे प्रतिपादन शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केलंय। नुकतेच शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील श्रीदत्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी प्राचार्य डी.बी. सांबारे, पी.एस.आय. मनोज नवसरे, संचालक देवराम वरे, ग्राम विकास संस्थेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, भिवाजी बोंबे, बबनराव बोंबे, पत्रकार आबाजी पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनवणे, बाळू बोंबे आदी तसेच शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। पिंपरखेड येथील श्रीदत्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक गावडे म्हणाले की आपले आई वडील शिक्षक हे आपल्यासाठी साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या रूपात जिवंत परमेश्वर आहेत। या तीनही व्यक्ती अशा आहेत की त्या आपल्यावर सदैव चांगले संस्कार करीत असतात। त्यांनी शिकवलेल्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, जीवनात 100% यशस्वी व्हाल। विद्यार्थी दशेत असणाऱ्या 14 ते 22 वयातील मुलामुलींचे वय हे घसरगुंडी सारखे असते। या वयातील मुलींनी स्वतःवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि त्यास प्रतिकार करण्यासाठी सक्षम असले पाहिजे। आपल्या आयुष्यात कोणी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळीच योग्य धडा शिकवावा, म्हणजे पुढील घटनांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही। मुलींनी स्वरक्षणासाठी योग्य खबरदारी घेण्याबरोबरच जवळील हत्यारांचा वापर करायचे आवाहन यावेळी गावडे यांनी केले। तर कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे। चूक करणारा कुठलाही धनदांडगा, बेवडा बाप किंवा मुलींना शाळेबाहेर चौकात त्रास देणारा रोड रोमिओ असला तर मला त्वरित माझ्या 9404218543 या मोबाईलवर संपर्क करा। अशा लोकांचा बंदोबस्त पोलीस नक्कीच करतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले। प्रतिनिधी सुभाष शेटेंसह देवकीनंदन शेटे, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शिरूर।